येणाऱ्या काळामध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये घडवत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राखण्याकरता भारतीय जनता पार्टी आणि महायुती येणाऱ्या काळामध्ये दिवसाचे 24 तास, आठवड्याचे 7 दिवस, महिन्यातले 30 दिवस आणि वर्षातले 365 दिवस अथक परिश्रम करेल, अशा प्रकारचा आश्वासन आणि शब्द सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमच्या सर्वांच्या वतीनं मी देतो। आपल्याला अपेक्षित आहे अशा प्रकारची कार्यपद्धती येणाऱ्या काळामध्ये राबवून या मुंबईकरांचं स्वप्न साकार करण्याकरता आपण सर्व परिश्रम करू, असा संकल्प आजच्या दिवशी आपण आज या ठिकाणी करूया। मी भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय नेतृत्व, देशाचे कणखर गृहमंत्री अमित भाई शाह, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या ठिकाणी आपले कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीनजी आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, या सर्वांचे सुद्धा अत्यंत मनापासून त्यांनी केलेल्या मार्गदर्शनासाठी अत्यंत मनापासून मी त्यांचे आभार प्रकट करतो। आणि तुमच्यामध्ये आणि देवाभाऊंच्या मध्ये जास्त काळ उभं न राहता मी थेट आपल्या देवाभाऊंना विनंती करतो की आपण या ठिकाणी जमलेल्या तमाम कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करावं। भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आजच्या आपल्या विजय उत्सवामध्ये आपल्यामध्ये उपस्थित असलेले, ज्यांच्या नेतृत्वात मुंबई भारतीय जनता पक्षाने अतिशय उत्तम अशा प्रकारचं यश मुंबई महानगरपालिकेमध्ये संपादित केलं, ते आपले मुंबईचे तरुण तडफदार अध्यक्ष आमदार अमित साटमजी, अतुल भातखळकरजी, योगेश सागरजी, प्रवीण दरेकरजी, प्रसाद लाडजी, मनीषाताई चौधरी, पराग भाई, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व आमदार, आपले मुंबईचे पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित राजेश, गणेश, आचार्य पवन त्रिपाठीजी, सर्वच आपले श्वेताताई परुळेकर, सर्वच या ठिकाणी उपस्थित आपले नवनिर्वाचित नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित या विजयाचे शिल्पकार असलेले सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जेव्हापासनं हे आपलं मुंबईचं कार्यालय झालं तेव्हापासनं मुंबईचं हे कार्यालय ज्या क्षणाची वाट पाहत होतं, मुंबईमध्ये सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी आज ते घडलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपल्या महायुतीला पूर्ण बहुमत मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मिळालेलं आहे।